नमस्कार, राजरत्न दर्शन न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडींवरील व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओबद्दल असणारे तुमचे मत कमेंट मध्ये कळवा। चला तर मग व्हिडिओला आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया। नमस्कार। आज मी परत एकदा क्राईम संध्याचे संपादक पाटोळे साहेब, जे ज्येष्ठ पत्रकार पण आहेत आपल्या पालघर तालुक्यातले, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्याकडून काही विषयाची माहिती घेण्यासाठी आणि विशेष करून EVM मशीनविषयी जाणून घेण्यासाठी आलेलो आहे। तर सर नमस्कार। सर, भारतात EVM मशीन जी आली ती काँग्रेसच्या काळात आली, पण आज काँग्रेस आणि त्याचे घटक पक्ष हे EVMच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत। त्यामागे त्यांचं नेमकं काय कारण असावं आणि भारतात EVM मशीन जी आणली गेली त्या मागचा उद्देश काय होता आणण्याचा? नमस्कार। या EVM मशीनबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या प्रेक्षकांना काही माहिती देण्यासाठी मी तुम्हाला ह्या EVM मशीनबद्दल याचा इतिहास जो आहे याच्यासाठी मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो। EVM मशीन आपल्या देशात उपयोगात आणायची का नाही आणायची याचा एक प्रस्ताव चर्चा झाली आणि उपयोगात आणण्यासाठी याचा विचार जो झाला 1977 साली हा प्रस्ताव सरकारने मंजूर केला। केल्यानंतर त्याचं एक मॉडेल, कार्यशाली मॉडेल 1979 साली ते विकसित झालं आणि ऑगस्ट 1980 ला वेगवेगळ्या राजकीय पक्षांना हे दाखवण्यात आलं। मग याची सुरुवात इथून सुरू झाली आणि आपल्या भारतामध्ये 1998 ला पहिले लोकसभेचं इलेक्शन झालं। आता आपल्याकडे पूर्वी बॅलेट पेपरवर मतदान व्हायचं, इलेक्शन व्हायचं, त्याला पेट्या भरायच्या, पेट्या भरून मग त्याच्यात दबंग लोक असायचे, ते काही माऱ्या घटना, पेट्या पळवल्या जायच्या, शिक्के मारायचे, टाकायचे आणि त्याच्यात धांदली व्हायची म्हणून। आणि दुसरा विषय महत्त्वाचा आहे की याला 2-2, 3-3 दिवस हा रिझल्टला मतमोजणीला लागायचा। ह्याच्यासाठी सरकारने एक विचार केला की फास्ट ट्रॅकवर येऊन याला आणून लगेच आपल्याला रिझल्ट मिळेल आणि चांगल्या आणि सुटेबल प्रणालीमध्ये हे सगळा कमी वेळामध्ये त्याची मोजणी होईल असा एक सरकारचा एक विषय होता आणि हेच विचारधारा धरून सरकारने EVM मशीन हे भारतात आणली। पण सर, ज्या काँग्रेसने EVM मशीनचा भारतामध्ये आणली किंवा चालू केली, आज तीच काँग्रेस आणि त्याचे घटक पक्ष त्याच्या विरोधात जात आहेत। पहिलं मतदान जे झालं EVM मशीनवर मी तुम्हाला सांगितलं की 1998 रोजी लोकसभेचं इलेक्शन झालं। त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती, विरोधी बाकावरती भारतीय जनता पार्टी होती। त्याच्यानंतर 94चं झालं आणि 99चंही झालं। या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा याच्यावर आक्षेप घेतला होता की ह्या मशीनमध्ये धांदली होऊ शकते, धांदल केलेली आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्यांच्याच पक्षातले जे काही सिनियर लोक आहेत त्या लोकांनी याच्यावर पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत आणि विरोध तेव्हापासूनच होतो। विरोध हा आजपासून होत नाही किंवा भारतीय जनता पार्टीचं राज्य सत्ता आहे म्हणून विरोध होत नाही किंवा काँग्रेसची सत्ता होती म्हणून विरोध होत नाही। विरोध तर तेव्हा जे पक्ष इकडे निवडून येत होते किंवा जे पक्ष इकडे तिकडे हे होत होते त्यावेळेस ही विरोध होत होता। याला पहिला विरोध जर केला असेल लालकृष्ण अडवाणींनी याला विरोध केलेला आहे, अटल बिहारी वाजपेयीने विरोध केलेला आहे आणि याच्यावरती, या मशीनवरती अनेक अशी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, वाचले गेलेले आहेत त्याच्यावर आणि सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये हे आपल्या देशाच्या लोकशाहीला घातक आहे असंही त्याच्यात लिहिलेलं आहे। परंतु त्याच्यावरती कोणी विचार केला नाही। निवडणूक येते, कुठल्या तरी राज्यामध्ये येते, होते, निवडून येतात, सत्ता येते, त्याच्यानंतर हे सगळं मान्य केलं जातं, विसरून जातं। अशा अनेक प्रकारे वेगवेगळ्या राज्यात हे वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष चालूच राहिलेलं आहे आणि पुन्हा प्रत्येक 5 वर्षाला लोकसभा येते। लोकसभा आली की पुन्हा हे गुऱ्हाळ गाळलं जातं
आणि पुन्हा ते विव्राळ संपलं की सगळं विसरून जातात. पण आता सध्यानं काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरलेला आहे. नाही, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये की काँग्रेसनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे हे खरं आहे की गेल्या 10 ते 12 वर्षापासून 10-15 वर्षापासून याच्यावरती छोट्या मोठ्या जी संघटना आहेत, काही राजकीय पक्ष आहेत, सुप्रीम कोर्टाचे काही वकील्स आहेत, रिटायर्ड जज आहेत कोर्टात, हे लोक त्याच्या विरुद्ध आंदोलन करतच आहेत आणि त्यांचं आंदोलन सुरूच आहे. आणि कोर्टाला वर्षानुवर्ष कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये याच्याबद्दलचे रिट पिटिशन दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावर वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निकालसुद्धा दिलेले आहेत. हे निकाल दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे हास्यास्पद निकाल आहेत. मी तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्ट शेवटी कसं आहे, जनता आहे, जनतेचे जी विचार आहे किंवा जनतेचा जो संशय आहे हा पूर्ण होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतला पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये सरळ म्हणले की एक पक्ष निवडून आला की दुसरा पक्ष त्याच्यावर संशय घेतो आणि तो पक्ष निवडून आला की हा पक्ष त्याच्यावर संशय घेतो. तर हा जजमेंट नाही आहे कोर्टाचं. हे कोर्टाचं जजमेंट होऊच शकत नाही. आणि जे इलेक्शन कमिशनर आहेत, इलेक्शन कमिशनचे लोक बसलेले आहेत, त्या इलेक्शन कमिशनच्या लोकांना ही फक्त इलेक्शन जी की निवडणूक नीट व्यवस्थित पूर्ण पडावं आणि नियमात व्हावं, जे कायद्याने दिलेले जे कायद्याची तरतूद आहे, अटीतटीच्या ह्याच्यामध्ये, आठांमध्ये हे आणि त्या संविधानाच्या किंवा त्याच्या ढाच्यामध्ये ही निवडणूक पार पडावी म्हणून ह्यांना इथे बसवलेलं आहे. पण शेवटी या देशाचे जे न्याय आहेत हे सर्वस्व जी आहे हे जनता आहे. हा, तर तुम्हाला आता सांगतो की जसं सोलापूरमध्ये मार्कडवाडीमध्ये जे आत्ताची ही घटना झालेली आहे, ही घटना खूप धक्कादायक घटना आहे की याच्यामध्ये तिथल्या लोकांनी स्वतःहून निर्णय घेतला की बाबा नाही, आता आम्ही जे मतदान केलेलं आहे, आमच्या लाडक्या नेत्याला केलेलं, आमच्या आवडत्या विचारधारेच्या व्यक्तीला जे केलेलं आहे आणि त्याला पडलेलं मतदान याच्यामध्ये फार मोठी तफावत आलेली आहे असं त्यांना दिसून आलेलं आहे. म्हणून त्यांनी स्वतः एक बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा विचार केला. त्यांच्या गावची जी मंडळी आहे, गावच्या ज्या त्यांच्या ही आहे, गावकऱ्यांचा जो निर्णय असतो, लक्षात ठेवा, गावकऱ्यांचा जो गावात घेतलेला निर्णय असतो त्याला तो अंतिम असतो. त्याला सुप्रीम कोर्ट सुद्धा चॅलेंज होऊ शकत नाही, असा तो निर्णय असतो. मग असा निर्णय जर गावकरी घेतात, अशा प्रकारे जर निवडणूक त्यांच्या पद्धतीने ते करू इच्छित आहेत, तर याच्या सरकारने किंवा कोर्टाने किंवा पोलीस प्रशासनाने इंटरफेअर करायचा प्रश्न येतच नाही. परंतु 100-150 लोकांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले, तिथे छावणीचं रूप आलं गेलं, लोक भयभीत झाले. हे घटना हे प्रशासनाने ही बरोबर नाही. आणि जर लोक म्हणतात, आणि हे आजपासून नाही, हे ज्या दिवशी ईव्हीएम मशीन इथे जन्माला आली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जे पहिलं इलेक्शन झालं, त्या इलेक्शनानंतरही त्याच्यावरती संशय घ्यायला सुरू झालेला आहे आणि हे संशय होत आलेला आहे. मग सुप्रीम कोर्टाने ह्या गोष्टीचा संज्ञान घेतला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सोमोटो दाखल करून केलं पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे की तुमच्या जे समस्या आहेत, तुमचे जे संशय आहेत, तुम्ही मांडा कोर्टापुढं आणि हे खुला मंच हे ह्याचा निर्णय झाला पाहिजे आणि लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे झालं पाहिजे. पण हे का करत नाहीत, का होत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर लोक म्हणतात, जर जनता वोटिंग करते, मग जनतानी कोणाला वोटिंग केलेलं आहे हे त्याला समजलं पाहिजे की खरोखरच मी या उमेदवाराला वोटिंग केल्या का, हे कळालं पाहिजे, त्याला दिसलं पाहिजे. त्याचा तो नैतिक अधिकार आहे, तो का दिसत नाही. मग माझं काम एवढंच आहे का, मी बटन दाबायचं, पर्ची बघायची आणि निघून जायचं? नाही, माझा अधिकार ह्याच्या पुढेही आहे. माझा अधिकार आहे की माझं जी वोटिंग झालेली आहे, आमच्या गावातली जी वोटिंग झालेली आहे ती खरोखर त्या उमेदवाराला झालेली आहे का दुसरीकडे ते फिरले गेलेली आहे का, याच्यावर अनेक विषय हे निर्माण झालेले आहेत. पण आता राजकीय पक्ष जे आहेत, आता महाराष्ट्रामध्ये जे निवडणूक झाली, विधानसभेचे रिझल्ट लागला, हे सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर जेव्हा हा भूतो ना भविष्य अशा प्रकारचा जो रिझल्ट लागू शकतो, असं कसं होऊ शकतं? 100 लोकांमध्ये 90 लोक एकाच माणसाला कसं मानू शकतात, एकाच माणसाच्या विचारधारेकडे कसं जाऊ शकतात? असं कधीच होऊ शकत नाही ना.
आणि ज्या पद्धतीने लोकांनी चर्चा केली की लोकांना विचारलं गेलं तर लोक ह्या गोष्टीला सहमत नाहीत. म्हणजे कुठंतरी हे वन साईड झालं. मग जर वन साईडच होणार होतं तर मग ह्या देशामधले मुद्दे, लोकांचे जे शेतकऱ्याचे प्रश्न, लोकांचे प्रश्न, मग हे कशाला बोलायचे होते? काही गरजच नव्हती. जर लोक म्हणजे सगळीकडेच रामराज्य आहे तर मग मतदान घेण्याची किंवा याच्यावरती जनतेचा कोट्यावधी रुपये खर्च करण्याचा विषयच नाही. कशासाठी करायचं? जर आम्ही जे मतदान केलेलं आहे ते मतदान जर आम्हाला समजू शकत नाही आम्ही कोणाला केलं तर मतदान देऊन अर्थ काय आहे? मग सुप्रीम कोर्टाने किंवा या इथल्या न्यायपालिकांनी हे लक्षात का येत नाही? का तुम्ही सरकारच्या दबावाखाली आहात का? हेही लोकांना आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि कालच दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये अरविंद केजरीवाल असो, ममता बॅनर्जी असो, काँग्रेसचे काही नेते असो, वेगवेगळे नेते, तिथे एक मोठी मीटिंग झालेली आहे. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी आता येणाऱ्या शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन हे लोक दाखल करणार आहेत. पण सर, तुम्हाला असं वाटतं का ह्यासाठी जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे? नाही, जनआंदोलन तर केलंच पाहिजे. आणि ते हळूहळू आता जनआंदोलनाच्या कुठेतरी मार्गाने हे दिशेने जात असलेला दिसतोय महाराष्ट्रात नाही तर उद्या पूर्ण भारतामध्ये हे आंदोलन होणार आहे. कारण जो विषय होता की ईव्हीएम मशीन कशासाठी पाहिजे, त्याचा उपयोग का करावा, जी गरज होती ते होत आहे ते दिसत नाही. ह्याच्यात काहीतरी भलतंच दिसून येते. मग ईव्हीएम मशीन मध्ये धांदली, मग जे मतदान आहे त्याच्या मतदान यादीमध्ये अनियमितता, हे सगळं दिसून येते ना लोकांना. आणि पूर्वी कसं होतं बघा, अगोदरच्या काळामध्ये ज्यावेळेस हे 1989ला ज्यावेळेस हे मशीन आपल्या भारतात त्याचा उपयोग केला गेला लोकसभेमध्ये, त्यावेळेस तसं काही आमच्याकडे डिव्हाइस नव्हते, तेव्हा काही हे नव्हतं. पण भारतामध्ये 1986-87ला ज्यावेळेस मोबाईल आले आणि आज मोबाईलचं जे क्षेत्र आहे, इलेक्ट्रॉनिक्स जे डिव्हाइस आहेत, हे आज खूप फास्ट गेलेलं आहे. त्याच्यामुळं ही सगळ्या जी गोष्टी आहेत कुठेतरी समोर येताना दिसतात की मान्य आहेत. आता इलेक्शन कमिशनरनी निवडणूक महाराष्ट्र जे अधिकारी आहेत आयोगाने, त्याचे व्हेरिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे की आम्ही 17 नंबर फॉर्म घेतला, लोक बसवले, कार्यकर्ते बसले, नेते बसले, आम्ही सगळं दिलं, त्याच्यामध्ये कुठलं ब्लूटूथ नाही, ते कुठल्याही इंटरनेटला जोडलेलं नाही, आणि आम्ही वेळोवेळी सगळं केलेलं आहे, बॅटऱ्या व्यवस्थित होत्या, बंद मशीनमध्ये आम्ही कशा प्रकारे त्याला हे करून तिथं सुरळीत मतदान केलेलं आहे, हे सगळं जरी व्हेरिफिकेशन तुम्ही दिलं, परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे, ह्या इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये पूर्वी आमच्याकडे जे मोबाईल होते, जे छोटे छोटे मोबाईल होते, त्याच्यामध्ये काहीमध्ये ब्लूटूथ होती किंवा ज्यात नव्हती, परंतु त्याच्यामध्ये एक विषय असा होता की तुम्हाला जर सकाळी उठायचं असेल तर तुम्ही सकाळचा तो अलाराम त्या मोबाईलमध्ये तुम्ही लावून ठेवायचा. मग त्याला ते इंटरनेटची गरज होती का? नाही. मग त्याला ब्लूटूथची गरज होती का? नाही. परंतु तुम्ही तो प्रोग्राम त्याच्यात सेट करता, तो प्रोग्राम सेट केल्यानंतर तो बरोबर सकाळी 5:30ला आवाज देतो. हे तर इलेक्ट्रॉनिक्स मशीनचा खेळ आहे. याच्यासाठी लोकांचं म्हणणं हेच आहे, परंतु त्याला निवडणूक आयोग ही मनावर घेत नाही. का घेत नाही? याच्या मागचं राजकारण एकच आहे की दबावाखाली जगते. मग जर असंच जर होत राहिलं तर आज बरेचसे राजकीय नेते, पुढारी किंवा जनताही म्हणते, हे जर आज याच्याविषयी निर्णय नाही लागला तर 2029 मध्ये भारतीय जनता पार्टी 450 इस बार नहीं, इस बार 500. धन्यवाद सर, आपण खूप छान माहिती दिली.